नमस्कार, मी राणी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या प्रभास किचनमध्ये। आज आपण बनवतोय ख्रिसमस स्पेशल मस्त असा प्लम केक। तो पण अंडी किंवा ओव्हन न वापरता आज आपण बनवणार आहोत। खूपच सोपी पद्धत आहे। पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तरी सुद्धा तुम्हाला तो परफेक्ट जमणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करतोय। तर रेसिपीसाठी बघू शकता प्लम केक बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी संत्र्याचा ज्यूस घेतलेला आहे। कोणताही ज्यूस तुम्ही घेऊ शकता, मिक्स ज्यूस किंवा तुम्ही ऑरेंज ज्यूस घेऊ शकता किंवा तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही 10 रुपयावाली फ्रुटी घेऊ शकता। तर यामध्ये तुमच्याकडे असलेले ड्रायफ्रूटचे तुकडे घालून तुम्ही हे सर्व आपल्याला 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर यामध्ये मी काळे मनुके घेतलेले आहेत, थोडे चॉकलेटी कलरचे जे मनुके येतात बाजारात ते घेतलेले आहेत। काजू आणि बदाम मी अगोदरच थोडेसे चिरून ठेवले होते, त्यामध्ये थोडंसं अक्रोड घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित हे आपल्याला असं मिक्सअप करून 10 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर या प्रकारे बघू शकता मी मिक्स करून बाजूला ठेवून दिलेला आहे। आणि आता दुसरीकडे मी बघू शकता तोपर्यंत आपण कॅरेमल तयार करतोय। तर कॅरेमल करण्यासाठी मंद आचेवरती मी गॅसवरती एक कढई घेतली आहे। पॅनमध्ये तुम्ही अर्धी वाटी साखर घ्यायची आहे। आता त्यामध्ये 1 चमचा मी पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला ही 4 ते 5 मिनिटं मंद आचेवरच ही प्रोसेस करायची आहे। तर साखर छान अशी वितळून घ्यायची। जोपर्यंत तिला असा ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे असं परतत राहायचं आहे, नाहीतर काय होतं साखर खाली लागली जाते। तर इथे बघू शकता थोड्या वेळाने मस्त असा ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली। आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, पण ते आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे। यामुळे काय होतं घट्ट गोळा तयार होऊ शकतो। तर इथे पाणी घालून पाक न करता इथे हे एक उकळी येऊन मी गॅस बंद करून घेतलेला आहे। तर आता आपण एका पसरट भांड्यामध्ये पाऊण वाटी तेल घेणार आहोत। घरातील वापरातीलच तेल आपण घ्यायचं आहे। आता यामध्ये दूधसुद्धा पाऊण वाटीच मी घालून घेतलं आहे। समप्रमाण घेऊन आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे। तर आता ह्यामध्ये आपण मिक्स करून झाल्यावर यावरती मी एक चाळणी घेतलेली आहे। तुमच्याकडे जी असेल चाळणी ती घ्यायची आहे, म्हणजे काय असं ह्याच्यामध्ये आपण जेव्हा मिश्रण टाकतो तेव्हा त्याचा असा पटकन गुठळ्या होत नाहीत। तर यामध्ये 1 वाटी मैदा घातलेला आहे। आता त्यामध्ये बघू शकता मी 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे, सोबतच अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि थोडंसं कोको पावडर घातलेलं आहे। माझ्याकडे होती म्हणून मी घातलं आहे। थोडंसं मीठ घातलेलं आहे, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालेल। तर हे सर्व साहित्य आपण इथे अशा प्रकारे चाळून घेणार आहोत आणि मस्त असं आपल्याला हे सर्व फेटून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित असं मिक्सिंग झालेलं आहे। तर यामध्ये आता आपण कॅरेमल जे तयार केलं होतं ते यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून असं घालून घ्यायचं आहे। तर बघू शकता केकला अशी छान अशी मस्त टेस्ट येते आणि एक प्रकारचा गोडावा तयार होतो। तर हे कॅरेमल मी चमच्याने यामध्ये घालून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। तर पुन्हा एकदा आपण हे सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत। तर इथे 2 ते 3 मिनिटं मी चांगलं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आणि इथे बॅटर रेडी झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे आपण ड्रायफ्रूट्स भिजत घातले होते ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत, पण त्यापूर्वी ह्यामधील मी थोडासा ज्यूस बाजूला काढून घेतलेला आहे, नाहीतर बॅटर आपलं पातळ होऊ शकतं। इन केस जर तुमचं बॅटर पातळ झालं तर यामध्ये तुम्ही 1 चमचा मैदा किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त तुम्ही वाढवू शकता। तर आता बघू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे आणि आता हे बॅटर केक टीनमध्ये आपण घालून घेणार आहोत। अगोदरच मी बटर पेपर लावून घेतला होता, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही तेल लावून मैदा डस्ट करून यामध्ये हे बॅटर घालून घेऊ शकता, तरीसुद्धा केक आपला चांगला तयार होतो। तर इथे हे सगळं बॅटर आपण ओतून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित असं आपण टॅप करून घेऊयात। आता बघू शकता इथे मी अगोदरच कढई प्रीहीट करून घेतलेली होती। तर आता ह्यामध्ये झाकण काढून अशा प्रकारचं आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे। तुमच्याकडे जर स्टँड असेल तर तुम्ही स्टँडवर केक टीन ठेवून तुम्ही झाकण लावून मंद आचेवर 30 ते 35 मिनिटं तुम्ही बेक करू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे। आपल्याला ही प्रोसेस मंद आचेवर करायची आहे। तर इथे मी झाकण लावून घेतलेलं आहे आणि जवळजवळ 30 मिनिटं झालेली आहेत। मी पुन्हा एकदा हे झाकण काढलेलं आहे आणि केक अजून रेडी झालेला नाहीत। तर तोपर्यंत पुन्हा एकदा गार्निशिंगसाठी मी इथे काजू मनुके सर्व ड्रायफ्रूट्स थोडे थोडे करून लावून घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून मी हा केक 10 मिनिटं बेक करून घेणार आहे। तर इथे जवळपास 10 मिनिटंसुद्धा पुन्हा झालेली आहेत, म्हणजे जवळजवळ आपल्याला 40 ते 45 मिनिटं हा केक बेक करण्यास लागलेली आहेत। तर चेक करून बघूयात। आपण एक स्टिक घेतलेली आहे, त्याला बघू शकता काही चिकटलेलं नाही। तर केक इथे रेडी झालेला आहे थोडासा थंड होण्यास। आता हा केक टीन आपण बाजूला काढून घेऊयात। तर केक थंड झालेला आहे, तर प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत। तर पलटी करून घेऊयात अशा प्रकारे केक टीन। तर इथे मी दाखवते तुम्हाला केक तयार झालेला आहे, टॅप करून घेऊयात आणि अलगद असा टीन बाजूला करून त्यावरचा आपल्याला बटर पेपर अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे। तर बटर पेपर काढून झालेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते कसा सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा केक रेडी झालेला आहे। तर ख्रिसमस स्पेशल आपला इथे प्लम केक अशा प्रकारे रेडी झालेला आहे। तर तुम्हाला कशी वाटली आजची केकची रेसिपी?
जर आवडली असेल तर नक्की घरी बनवून बघा आणि लहान मुलांना पण सुद्धा ही रेसिपी खायला घाला. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.